राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलं होतं। जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडणार असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला होता। एका व्हॉट्सअप चॅट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार केली आणि त्यानुसार रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा देखील झालाय। काल 4:30-5 ला हे जो काही स्क्रीनशॉट आलेला आहे त्याच्यावर काल संध्याकाळी तपास न करता डायरेक्ट FIR। पण मला एक आनंद आहे की जे विरोधक ओरडत होते की महायुतीचं सरकार हिटलरशाही आहे, गुन्हे दाखल करत नाही किंवा खोटे गुन्हे दाखल करतात, तर महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे। त्यांनी जी माझ्यावर खोटी FIR केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा हा टराटरा कायदेशीर पद्धतीने फाडेल। सोशल मीडियावर आता जितेंद्र आव्हाड किती खोटे आहेत किंवा काय आहेत, मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडसारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना, म्हणजे व्हॅल्यू आहे ना, झिरो आहे, झिरो। अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केली, मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलेला आहे। कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप हा प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्यावर केला आणि या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज त्या फडणवीसांची भेट घेणार आहेत। महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन।